आपल्या सोबत आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवारजी. भाऊ, कालच्या तुमच्या दोन शब्दाचे अर्थ फक्त मला समजून सांगा. मंत्र्यावर बिबट्या सोडणे काय अर्थ याचा? नाही, तो आपला राग व्यक्त करण्याचा तो भाव असतो. सभागृहाच्या कामकाजामध्ये आम्ही सहभागी होतो. मंत्री महोदयांनी संवेदनशीलतेने त्या लक्षवेधीचं, त्या अर्धा तास चर्चेचं उत्तर देण्यासाठी यावं. जर विधानसभा सदस्य आहे आणि मंत्री महोदयांना महत्त्वाचं काम आहे, आजारी झालेत, महत्त्वाच्या कामासाठी गावाच्या तर त्यांनी कमीत कमी पत्र अध्यक्ष महोदयांना दिलं पाहिजे की मी अनुपस्थित आहे आणि आपल्याकडे पद्धत आहे की अध्यक्ष महोदय संबंधित सदस्यालयाची जाणीव करून देतात की तुमचा जो विषय आहे तो आज येणार नाही. पण इथं आम्ही वाट पाहतो आहे मंत्री महोदय साधं अध्यक्षांचं महत्त्व समजून त्यांच्यापाशी की मी आज अनुपस्थित राहणार आहे हे सांगतही नाही. ही लोकशाहीची परंपरा नाही आहे, ही लोकशाहीची थट्टा आहे. विधिमंडळ कामकाजाचं महत्त्व हे अधोरेखांकित झालं पाहिजे, अशी कृती पाहिजे. कोरड्या विहिरीत हे करा, त्याच्याबद्दल काय? हे वाक्यप्रचार असतात. कधी कधी 100 शब्दाचं भाषण देण्याच्या ऐवजी 2 शब्दाचा उपयोग करून त्याची तीव्रता लक्षात आणून देणं हा त्याचा अर्थ आहे. की आम्ही जेव्हा कोरड्या विहिरीत त्यांनी जीव द्यावा, खरं देणार आहे का? ते देणार नाही आहे. त्याची तीव्रता व्यक्त करण्याचा तो अर्थ आहे. हो, तुमच्या या वक्तव्याचा काही पत्रकार जसा अर्थ काढतात, आता काही प्रश्न विचारले गेले की विरोधी पक्षाची भूमिका तुम्ही बजावतात. काही आमदारांना भाजपच्याही असं वाटतं की तुम्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावतात. आशिष देशमुख यांनी म्हटलं की सुधीरभाऊ ज्येष्ठ नेते आहे पण त्यांच्या मनात खतखत आहे मंत्रिपद नसल्यामुळे ते टीका करतात. नाही, असं आहे, जशी बुद्धी तशी सृष्टी, जशी दृष्टी तशी सृष्टी आहे. आता असं आहे, तुम्ही रोज पाहता मी सरकारवर टीका कधीच करत नाही. माझे मुद्दे हे जनतेच्या समस्यांशी निगडीत असतात. आता योग आयोग बसवावा, याच्यात विरोधी पक्षाची काय भूमिका आहे? धानाला बोनस द्यावा, याच्यात काय विरोधी पक्षाची भूमिका आहे? शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी, काय विरोधी पक्षाची भूमिका आहे? विदर्भात वैधानिक विकास मंडळ बसवावे. मी आणि देवेंद्रजी दोघांनी रथयात्रा काढली होती, दोघांची रथयात्रा होती. हे विदर्भाचे प्रश्न मांडणं म्हणजे विरोधी पक्ष का? विरोधी पक्ष याचा अर्थ की सरकारने उत्तम काम केल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये कारण नसताना दोष काढणं. मी सरकारने उत्तम काम केलं त्याचं अभिनंदन करतो. पुरवणीमध्ये 222 कोटी गोवंश रक्षेच्या कामासाठी दिले, मी अभिनंदन केलं. SNDT युनिव्हर्सिटीला 100 कोटी दिले, मी अभिनंदन केलं. तुम्ही जाणली ते चंद्रपूरमध्ये? हो, मी अभिनंदन केलं. पण जिथं सरकारच्या लक्षात न येता प्रशासन काही चुका करत असेल तर ते लक्षात आणून दिलं पाहिजे. त्याला विरोधी पक्षाची भूमिका म्हणत नाही. विरोधी पक्ष हा सरकारच्या पॉलिसीला नाहक बदनाम करण्याचं काम करतो. लाडक्या बहीण योजनेला विरोध करणे हे विरोधी पक्ष आहे. मी तर लाडक्या बहिणीच्या योजनेला जो विरोध करेल तो नरकात जाईल असं सांगतो. तर हा विरोध झाला का माझा? मी तर योजनेची तीव्रता लक्षात आणून देतो की कोणी माईच्या लागणी ही योजना बंद करता कामा नये. नागपूर करारानुसार नागपूरचं हिवाळी अधिवेशन ही विदर्भातल्या प्रश्नांवर चर्चा होणं या अधिवेशनात अपेक्षित आहे. तुम्ही इतक्या वर्षापासून या सभागृहात चर्चा होते यावेळेस? नाही, अजून वाढली पाहिजे. चर्चा होते आहे, पण विदर्भाच्या हक्कानुसार ज्या पद्धतीची चर्चा पाहिजे. खरं तर दुर्दैवाने पत्रकारांनी यामध्ये जागता पहारा देण्याची आवश्यकता होती. तुम्ही इतक्या दिवसाचं कामकाज, शासकीय जे कामकाज आमची पत्रिका आहे त्याचा एकदा अभ्यास केला पाहिजे, त्याचं विश्लेषण केलं पाहिजे. पण दुर्दैवाने तुम्हाला आरोप प्रत्यारोपामध्ये जास्त रुची आहे. म्हणूनच हा प्रश्न मी विचारला आहे की विदर्भाचे प्रश्न उचलले गेले नाही म्हणूनच तुम्हाला प्रश्न विचारला. सत्ताधारी पूर्ण लक्षवेधी एकदा विश्लेषण करा. आणि मी तुम्हाला विनंती करतो, गेले म्हणून तर म्हणतो तुम्हाला मी, मग आम्ही तेच मांडण्याचा प्रयत्न करतोय की मी स्वतः माननीय अध्यक्ष महोदयांना विनंती केली की अध्यक्ष महोदय, विदर्भाच्या अधिवेशनामध्ये विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे. ठीक आहे, 100% नाही पण 50% तर चर्चा झाली पाहिजे. अन्यथा मग विदर्भामध्ये अधिवेशन घेऊन विदर्भाच्या जनतेचे जे सामान्य प्रश्न आहे, नागपूरचे प्रश्न आहे, नागपूर भंडारा गोंदियाचे स्वतंत्र प्रश्न आहे, चंद्रपूर जिल्ह्याचे वनावर आधारित उद्योगाचे प्रश्न आहे, गडचिरोलीचे अनेक प्रश्न आहे, आदिवासी बांधवांचे प्रश्न आहे. तुम्हाला विदर्भाची माहिती एक विशेष करून देतो. विदर्भामध्ये या राज्यात
अनुसूचित जाती जमातीची जी लोकसंख्या आहे ना ती हायेस्ट विभागनिहाय जेव्हा विचार करतो ती विदर्भात आहे. आता विदर्भामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या प्रगतीचा उत्थानाचा काही विचार आम्ही केला पाहिजे ना. त्याच्यावर तर कधी चर्चा केली पाहिजे. मुख्य प्रवाहामध्ये आता मी काल विषय मांडला तर तुम्ही त्या विषयाची गंमत करून टाकली. खरं तर त्या विषयावर उत्तर द्यायचं होतं. माझा विषय होता की आदिवासी तरुण तरुणींसाठी उद्योजकता विचार करून आम्ही 2 MIDC तयार कराव्या. त्याचा फक्त MIDC हा शब्द आला म्हणून तुम्ही उद्योग विभागाला पाठवून दिला. आता तो आदिवासी विभागाने उत्तर द्यायला पाहिजे होतं. मग शेवटी मी निराश झालो. पण ठीक आहे, उदय सामंतजी अतिशय चांगले कार्यक्षम मंत्री आहे, त्यांनी उत्तर दिलं. ते रत्नागिरीचे आमचे मित्र आहे, रत्न आहे. पण अपेक्षा काय असते? शेवटचा प्रश्न, या अधिवेशनात महत्त्वाचा प्रश्न गाजला तो बिबट्यांचा प्रश्न गाजला. तुम्ही त्या भागातून येता, वनमंत्री राहिलेले आहेत. चांगलं नियोजन तुम्ही वनमंत्री असताना केलं होतं. आत्ताचे वनमंत्री शेळ्या सोडण्यासारखा अव्यवहार्य उपाय सुचवतात अशी टीका होते. काय उपाय याच्यावर? नाही, मी त्यांच्या या उत्तरावर काही प्रतिक्रिया देणार नाही. माझ्यापेक्षा वयाने मोठे आहे, अनुभवाने मोठे आहे. 15 सप्टेंबर 1950चा जन्म आहे, 75 वर्ष पूर्ण केलं आहे. त्यामुळे आता मी त्यांच्यावर काही टीका करणं नाही. उपाय 5-6 उपाय. नंबर 1, ताडोब्यामध्ये आपण जसं AIचा उपयोग केला होता प्रायोगिक स्तरावर आणि विश्वगौरव, देशगौरव, युगपुरुष नरेंद्रभाई मोदीजींनी त्याचं कौतुक केलं मन की बातमध्ये. आत्ता आपण माननीय संरक्षण मंत्री महोदयांशी मदत घेतली पाहिजे. त्यांच्याकडे आर्मीनी सुंदर टेक्नॉलॉजी ही थर्मल इमेजेस किंवा AIच्या संदर्भामध्ये डेव्हलप केली आहे. ती त्यांनी सीमेसाठी केली आहे. तर मला वाटतं की आपण आर्मीला हे काम देऊ शकतो. आर्मीला टेक्नॉलॉजीचं काम देऊ शकतो AIचं. बिबट्या नियंत्रणासाठी बिबट नियंत्रण नाही, ते टेक्नॉलॉजी, ते नियंत्रण करणार नाही. फक्त टेक्नॉलॉजी आम्ही त्यांची हायर करायची आहे आणि आम्ही डायरेक्टच टेंडर त्यांना देऊ शकतो, कारण ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एजन्सी आहे. नंबर 2, या संदर्भात जे बिबट सफारी, जे आमचे जुन्नरचे आमदार फार आग्रही मागणी करतात, तर त्यांची मागणी मला पटली. 500 नर बिबट्यांचं एक सफारी, 500 मादी बिबट्यांची अलग सफारी. मग यातून काय होईल? पुढची जनरेशन तयार होणार नाही. 3रं, मी नसबंदीचा प्रस्ताव पाठवला आणि माझं पद गेलं. तर नसबंदीचा प्रस्ताव पाठवल्यावर आत्ता त्यांनी काय केलं केंद्राने, की फक्त 5 बिबट याची नसबंदी करा आणि 3 वर्ष वाटपा. तर मला वाटतं की आम्ही कुठेतरी पटवण्यामध्ये, तर्कसंगत त्यांना माहिती देण्यामध्ये कुठं कमी पडलो असेल तर त्याचा फेरविचार केला पाहिजे. कमीत कमी वर्षभरात 400 ते 500 बिबट्यांचं नसबंदी केली पाहिजे आणि त्याची टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आहे. काही लोक गंमत करतात, मग या बिबट्याचीच केली, तुम्हाला कसं माहीत होईल वगैरे, ते गमतीचे भाग आहे. सिरियसली हे आपण समजू शकतो की कोणत्या बिबट्याची नसबंदी झाली तर पुन्हा काही त्याची पुन्हा नसबंदी होते ही भीती नाहक आहे. यानंतर आपण एक मोठा निर्णय केला पाहिजे. काही राज्यामध्ये त्यांना बिबट त्यांच्या जंगलात हवे आहे, तर असे जर राज्य निवडले पाहिजे आणि आपल्या पैशांनी ट्रान्सपोर्टेशन करून तिथं बिबट पाठवले पाहिजे. आपल्याकडे बिबट जे पिंजऱ्यात आहे ते झूमध्ये दिले पाहिजे, तोही आपल्याला करता येईल. प्रायमरी रेस्क्यू टीम माझ्या काळात होत्या, त्यांचं मानधन बंद केलं, फार कमी होतं, 1,500-2,000. पुन्हा सुरू केली पाहिजे. गावातले लोक यामध्ये येतात, लक्ष देतात आणि त्यातून एक बऱ्यापैकी आपल्याला रेस्क्यू उचित पद्धतीने करता येतो. आणि शेवटचा मुद्दा, आता बिबट रेस्क्यू करण्यासाठी ज्या व्यवस्था आहे त्या अपुऱ्या आहे. गाड्या असेल तर मग ड्रायव्हर नसतो, ड्रायव्हर असेल तर त्याला 6-6 महिने पगार नसतो, डिझेल ज्या पेट्रोल पंपातून घेतलं जाते त्याला 1-1 वर्ष त्याची उधारी दिली जात नाही. याला इंटिग्रेटेड केलं पाहिजे. आणि मग या खर्चासाठी ज्याला आम्ही उणे प्राधिकार म्हणतो, तो उणे प्राधिकार बजेटमध्ये ठेवला पाहिजे. मी असताना नुकसान भरपाई जी दिली जायची त्याच्यासाठी मी उणे प्राधिकार दिला, बजेटची वाट पाहावी लागत नव्हती. तर मला वाटतं की जर आपण उणे प्राधिकार दिला तर यातून फायदा होईल. खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्रात बिबट्याचा मोठा प्रश्न आहे. माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जो सल्ला दिलेला आहे सध्याच्या वनमंत्री यांना किंवा सध्याच्या सरकारला, तो तरी अंमलात आणला तरी बिबटे नियंत्रणात येईल अशी आशा व्यक्त केली जाते. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.